मुंबईत महापौर पदासाठी शिंदेंची फिल्डिंग. शिंदेंना हवंय मुंबईचं महापौर पद. भाजपची कोंडी करण्यासाठी शिंदेंचा चक्रव्यूह. भाजपनं मुंबईत तब्बल 3 दशकांच्या ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र भाजपला 114 हा बहुमताचा जादुई आकडा गाठता आलेला नाही. नेमकी हीच संधी हेरून शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी 2.5 वर्षांचं महापौर पद देण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबईत भाजप आणि शिंदे सेनेत महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिकेतील सत्तेचं समीकरण नेमकं कसं आहे पाहूया. भाजप 89, शिंदे सेना 29. बहुमतासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आहे 114. तर या दोघांची संख्या होते 118. तिकडे ठाकरे सेना 65, मनसे 6, काँग्रेस 24, राष्ट्रवादी 1 यांची संख्या होतीये 96. तर MIMचे 8 नगरसेवक असून समाजवादी पक्षाचे देखील 2 नगरसेवक आहेत. खरं तर मुंबईत महापौर पदासाठी भाजपला शिंदे सेनेची गरज पडणार हे निश्चित आहे. त्यामुळे भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिंदे सेनेनं नवी चाल खेळली आहे. त्यातच शिंदे सेनेनं नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलंय. दुसरीकडे शिंदेंनी दबाव तंत्र अवलंबलं असलं तरी मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. कारण महायुतीचं बहुमत आलं आहे. महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे, महापौर महायुतीचा, महापौर मराठी, महापौर हिंदू. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावत होते. मात्र तेव्हाही भाजपनं शिंदेंची मागणी धुडकावून लावली होती. आता पुन्हा मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला असताना शिंदेंनी महापौर पदावरून भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच भाजप पुन्हा एकदा शिंदेंची मागणी धुडकावून लावणार की स्थायी समितीसारखं एखादं महत्त्वाचं पद देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. असं असलं तरी कल्याण डोंबिवलीत सत्तेसाठी शिंदेंना भाजपची गरज लागणार आहे. त्यामुळे शिंदेंनी मुंबईत भाजपची कोंडी केल्यास भाजप कल्याण डोंबिवलीत जशास तसं प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. सूरज मसूरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई.